कर्जत तालुक्यातील नेरळ वाकस कशेळे या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। नेरळ कोल्हारे चारपाटा येथे ग्रामपंचायतच्या पाईपलाईन जाण्यासाठी 2 ते 2.5 फुटाचा काँक्रिटीकरण बाकी ठेवलंय। तिथे खूप मोठ्या प्रमाणात खरडा पडून 2 व्हीलर अडकून पडल्याची घटना मागील हप्त्यात झाली होती। तसेच वाकस गावामधून जाणाऱ्या रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडलेत। वाकसवाडी समोरील खड्ड्यांमुळे तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी रस्त्यावरून खूप त्रासदायक प्रवास करावा लागतोय। एखादी 4 व्हीलर आली की खड्ड्यामधील पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावरती उडलं जातंय, त्यामुळे विद्यार्थी चिखलाच्या पाण्याने माखल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत। अशा वारंवार घटना तेथे घडतायत। तसेच वाडीमधील सांडपाणी हे पूर्णतः रस्त्यावरती येत आहे। तेथील ग्रामपंचायतीने गटारे काढून पाणी जाण्याची सोय केली तरी घाण पाणी हे रस्त्यावर येणार नाही। कशेळे नाक्यावरती नेरळ रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना चालताना कसरत करावी लागते। तसेच वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खड्डे भरण्याचे काम करावे अशी विनंती नागरिकांकडून केली जाते। कितीतरी खड्डे पडलेत, प्रशासन त्याच्यावरती दुर्लक्ष करतंय आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही। शिवाजी महाराजांच्या दिवशी खड्डे पडले, त्या मोरीचं काम केलं, अर्धावट कॉन्क्रीट नाही, काही नाही केलं, तिथे खड्डे पडले, तिथे गाड्या पडतात। कोण मेलं गेलं जिम्मेदार कोण घेणार? आदिवासी वाडीच्या तिथेशी किती दिवस बोंबवतोय, प्रशासन लक्ष देत नाही, PWD लक्ष देत नाही आणि कॉन्ट्रॅक्टर अजिबात लक्ष देत नाही। परंतु पेमारेचं घर आहे तिथेशी खड्डे पडलेत, तात्पुरता काम थातूर करतात आणि बिलं लाटण्याचं काम करतात। प्रशासनाला हाताशी घेऊन ते परिपूर्ण काम करतात। यावरती तुम्ही सर्व प्रशासनाने आणि PWD खात्याने परिपूर्ण लक्ष देऊन काम करण्यात यावं ही आमची ग्रामस्थांची परिपूर्ण मागणी आहे। आणि उद्या काय झालं तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। आणि दादा तिथं वाकसला आपल्या शाळेमध्ये येणारी बरीचशी मुलं येतात आणि त्याच्यामध्ये त्या वाकसच्या त्या वाडीच्या तिथं खूप मोठे असे खड्डे पडलात आणि त्या खड्ड्यांच्या लहान मुलं जी शाळेत जाणार आहेत त्यांच्या अंगावरती पाणी उडतो। त्या मुलांचा तिथं ॲक्सिडेंट केव्हा होतो, कारण गाडी चुकवण्याच्या नादामध्ये एखाद्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो। अशा 2-3 घटना झाल्यात। याविषयी तुम्ही काय बोलाल? अहो, प्रशासनाला वारंवार तक्रार ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिलं आहे। तो घाण पाणी आदिवासी वाडीचं 6 महिन्यापासून पत्र दिलं आहे, घाण पाणी रस्त्यावरती येतोय, तो एक साईडने काढावं। अजिबात प्रशासन लक्ष देत नाही, वारंवार तक्रार करून लक्ष देत नाही। याच्यावरती प्रशासनाने लक्ष देऊन जाणीवपूर्वक काम करावं, अन्यथा आम्हाला आंदोलन किंवा उपोषण करावं लागेल। अशी वेळ येत असतील तर काय करणार आम्ही? आदिवासी वाडी आहे, शाळा आहे, ती तशी जागीच 2 शाळा आहेत, माध्यमिक विद्यालय आहे, प्राथमिक विद्यालय आहे, कोणीही लक्ष देत नाही। तरी त्या रस्त्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर थातूर काम करतात त्यांना ब्लॅक लिस्टला टाकावं ही आमची प्रथमतः मागणी आहे। आणि जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाने काम न केल्यास आम्हाला काहीतरी पुढचं मार्ग शोधावं लागेल। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।